वळूयात पुढील बातमीकडे। उल्हासनगरमध्ये प्रसिद्ध व्यक्ती आणि नगरसेवक यांच्या नावाने फोन करून व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया दिलीप मेघराणी यास पोलिसांनी अटक केली आहे। मैं राजेश वधेरिया बोल रहा हूँ, असं तोतया दिलीप मेघराणी याने व्यापाऱ्याला फोन करून 1.25 लाख रुपयांचा किराणा माल मागून गंडा घातल्याचा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा व्यापारी मालाचे बिल घेऊन नगरसेवक राजेश वधेरिया यांच्या घरी पोहोचले। तेव्हा कळले की वधेरिया यांनी अशी कोणती गोष्ट ऑर्डरच केली नव्हती। ये काफ़ी समय से हम लोग उल्लासनगर में मामले सुन के आ रहे हैं। बड़े बड़े नामचीन जो लोग हैं शहर के, जैसे अनु मनवानी है, प्रकाश माखीजा है, राम चार्ली पारवानी है, मैं सुखरामणी है, और हमारे वो पिंपरी के स्टैंडिंग कमेटी चेयरमैन है डब्बू भाई, उनका नाम लेके फ़ोन करके लोगों को फंसाने की कोशिश की जाती है और कई लोग उसमें ट्रैप में आ चुके हैं। तो उन्होंने उनके नाम पे माल दे दिया और बाद में मालूम पड़ा कि वो जो फ़ोन है वो नकली है या फोर्स्ड है। मात्र त्यांच्या नावाने फोन करून हा प्रकार करण्यात आला। याबाबत पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवल्यावर समोर आले की अंबरनाथ, उल्हासनगर आणि पुणे येथेही या प्रकारचे गुन्हे घडले आहेत आणि दिलीप मेघराणी नामक आरोपी अशा प्रकरणात अटक झाल्याचे समजले। त्यावरून दिलीप मेघराणी याला पोलिसांनी अटक केली। अशाच प्रकारे नगरसेवक किंवा प्रसिद्ध व्यक्ती या नावाने लोकांना, व्यापाऱ्यांना फोन करून त्यांच्याकडून वस्तू घेण्यात आल्या। अशा प्रकारे या ठगाने अंबरनाथ, उल्हासनगर आणि पुणे शहरात अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे। पोलिसांनी आरोपीने उल्हासनगरमधील अनु मनवानी, चार्ली पारवानी, प्रकाश माखीजा यांच्या नावानेही आरोपीने व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस आणले असून इतर आणखी काही गुन्हे केले आहेत त्या दिशेने ते तपास करत आहेत। चतुर आहे, तो तयागिरी करून हा व्यापारी लोकांची, मोठमोठ्या व्यापारी लोकांची फसवणूक करून राहिलेला आहे आणि तो दिवाळीमध्ये पण संजयनी फार मोठे इतर गुन्हे केलेले आहेत। व्यापारी लोकांचे काजूचे बॅगा, परत तुमचे ड्रायफ्रूट, फटाके वगैरे असे लोकांची, कार्यकर्त्यांची नावं सांगून, नगरसेवकांची नावं सांगून या ठिकाणी माझा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी मला इतका माल सप्लाय करा असं सांगून तो व्यापाऱ्यांची बोलून आणि व्यापाऱ्यांना ते माल पाठवण्यासाठी सांगत असे। व्यापारी लोक पैशासाठी व्यापार आहे म्हणजे त्यांना त्याचे संशय येत नव्हता, असं बोलणं करत होता की भाषा वगैरे, की व्यापारी लोकांना पण खरं वाटत होतं त्याच्या बोलण्यावरून, फोन करून तो सांगत होता।